श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या 16 फेब्रुवारीला पहा, रविवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. म्हणजे ही चतुर्थी माघ महिन्यातील कृष्ण पक्षात चतुर्थी तिथीला येत असते. म्हणजे पौर्णिमे झाल्यानंतर चौथ्या दिवशी ही संकष्टी चतुर्थी येत असते. तर ह्या संकष्टी चतुर्थीचं व्रत भरपूर म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये भरपूर लोक हे व्रत करत असतात. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या संततीसाठी किंवा संततीच्या सुख समाधानासाठी, असं म्हणजे संतती प्राप्त होण्यासाठी भरपूर प्रकारे हे व्रत केलं जातं. तर आपण ह्या व्रताविषयीच म्हणजे आज व्हिडिओ जो पाहणार आहोत की संकष्टी चतुर्थीचं व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू, कारण सर्व दोष, संकट, विघ्न म्हणजे आपले दूर होतील. म्हणजे पितृदोष किंवा आपल्यावरचे संकट विघ्न दूर झाले तर मग आपले यश आपल्याला मिळणार. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जे काही अडचणी येत असतात त्यात जर आपल्या दूर झाल्या तर मग आपल्याला यश मिळणार आणि मग आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली इच्छा पूर्ण होणार. तर या संदर्भातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत. तर सर्वप्रथम संकष्टी चतुर्थी आहे तर आता आपण नेहमी हे करतोच, पण सकाळी लवकर उठणे, आपलं अंगण घर वगैरे साफ स्वच्छ करणे, अंगणामध्ये सडा रांगोळी काढणे, त्यानंतर आपल्याला देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे, आपल्याला देवाची पूजा करून घ्यायची आहे. म्हणजेच अगोदर आपण आपल्या सूर्यदेवांना जल अर्पण करून यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण देवांची पूजा करणार आहोत. तर आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहोत. आता तुम्ही साधा पाण्याने केला तरी पण चालेल किंवा तुम्ही पंचामृताने केला तर अतिशय उत्तम. तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही अभिषेक करायचा आहे. त्याप्रकारे गणपती बाप्पांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे किंवा चंदनाचा टिळा लावायचा आहे. गणपती बाप्पांना लाल फूल अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला लाल फूल, दुर्वांची जुडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत तर त्यांच्याकडून गणपतीचे आपल्याला काही स्तोत्र मंत्र आपल्याला गणपती बाप्पा त्यांच्याकडून आपल्याला म्हणून घ्यायचे आहेत. त्यांनाही गणपती बाप्पांना आपल्याला 21 किंवा 11 दुर्वांची जुडी अर्पण करायला लावायची आहे. जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं आहे. गणपती बाप्पांना लाल फूल अतिशय प्रिय आहे. तर अशा प्रकारे आपण पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तुम्ही नाही उपवास केला तरी पण चालेल, पण ज्यांचं व्रत आहे त्यांनी तर आवर्जून ह्या गोष्टी करायलाच हव्या. आणि ही संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे तर ते दिवसभर आपण उपवास केला जातो, उपवासाचे फळं वगैरे खाल्ले जातात आणि जेव्हा संध्याकाळी चंद्रोदय होतो त्यावेळेला हा उपवास सोडला जातो. अशा प्रकारे व्रत पण केलं जातं. तर आता आपल्याला हे व्रत कशासाठी केलं जातं, का करतात, कसं करतात हे तर झालं माहिती, पण आता आपल्याला गाईला काय वस्तू खाऊ घालायची आहे. कारण गाईच्या आपण म्हणतो की गाईच्या अंगी 33 कोटी देवांचा निवास असतो. तर आपण अशा गोमातेचा, आता आपण आपल्या श्रीकृष्णांनीही गोमातेची भरपूर सेवा केलेली आहे, त्यामुळे त्यांना गोपाळ कृष्ण हे नाव मिळालेलं आहे. कारण आपण जेव्हा गोमातेला आपण जेव्हा अन्न देतो म्हणजे काही खायला चालतो, पाणी देतो, तर त्याचे आपल्याला भरपूर असे आपल्याला आशीर्वाद मिळत असतात. आणि गोमातेला आपल्याला आपण म्हणतो की गोमाते हे अमृत देते. म्हणजे भरपूर गोष्टी आहेत की त्या आपल्याला गोमातेकडून मिळत असतात. गोमूत्र असतो, त्या प्रत्येक गाईच्या प्रत्येक जी गोष्ट आपल्याला गाईपासून जी मिळते ना त्या प्रत्येक गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला गोमातेची सेवा करायची आहे. आता आपल्या जर शेजारी आसपास जर कुठं किंवा गोठ्यांमध्ये कुठं जर आपल्याला गाय मिळली तर नक्की आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर आपण ना वेगळी पण वस्तू काही नाही आहे. आपण जे रोज जेवण बनवतो आणि जेवणामध्ये आपण जे पोळ्या बनवतो तर त्यातली एक पहिली जी पोळी आहे ती आपल्याला गाईसाठी बनवायची आहे. त्या पोळीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ती पोळी साईडला ठेवायची आहे. आणि दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला
गोमातेकडे तुम्हाला जाता येईल तेव्हा आपल्याला ती गोमातेकडे घेऊन जायची आहे. तर त्या पोळीवरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. डाळ गुळ म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही ठेवलं तरी चालेल, पण गुळ हा तर ठेवायचाच आहे त्याच्यावरती. आणि ती पोळी आपल्याला गाईला चारायची आहे. तर आपल्याला गाईला पोळी खाऊ घालायची आहे. गूळ पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. तर त्यावरती आपल्याला दुर्वा जे आहेत, आपण ज्या गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतो, तर त्या दुर्वांचीही एक जोडी आपल्याला त्या पोळीवरती ठेवायची आहे. कसं तर पहा, दुर्वा हे हरळ म्हणतो आपण, हरळीच्या ह्या दुर्वा होतात म्हणजे हिरवा चारा, आणि गणपती बाप्पांनाही त्या खूप प्रिय आहेत. मग आपण अशी पोळी आणि ते हिरवा म्हणजे त्या गणपती बाप्पांना दुर्वाची जोडी असं जर आपण गणपती बाप्पाला चारलं तर त्याचा भरपूर आपल्याला फायदा होतो. आता हे चारून झालं ना, तर आपल्याला गाईच्या पाठीवरून असा आपल्याला हात फिरवायचा आहे आणि गाईला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आता 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 11 नाही जमलं तर एक तरी प्रदक्षिणा आपल्याला गाईला मारायची आहे. आणि आपल्याला नंतर गाईच्या पायाखालची माती घ्यायची आहे आणि ती आपल्याला आपल्या कपाळी लावायची आहे. आणि आपल्या घरात पण सर्वांना कपाळी लावण्यासाठी आणायची आहे. तुम्ही घरात टाकली तरी चालेल, कारण गाईच्या चरणस्पर्शाची जी माती आहे, गाईच्या अंगाला जे आपण जे स्पर्श करतो त्याचं पण आपल्याला भरपूर असं पुण्य मिळत असतं. अशा प्रकारे आपल्याला गोमातेची सेवा करायची आहे. गोमातेला आपल्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. आपला संपूर्ण दोष पहा, म्हणजे पितृदोष, वास्तुदोष, हे दोष पण आपले ग्रहदोष दूर होत असतात. संकट विघ्न संपत असतात जर आपण अशा प्रकारे गोमातेची सेवा केली, गोमातेला ही एक वस्तू खाऊ घातली. आता ज्यांना माहिती आहे तर ते रोज गोमातेला ही एक पोळी चारत असतात, किंवा म्हणजे आपण घास कावळ्यासाठी काढतो ते गोमातेला नेऊन देत असतात. अशा प्रकारे रोज सेवा केली तर आपला कसलाच पितृदोष, कसलाच वास्तुदोष, कसले म्हणजे दोष असतील तर ते राहतच नाहीत. आपल्याला संकट येत नाहीत, विघ्न येत नाहीत कुठल्या प्रकारे. आणि आपण जेव्हा ही पोळी वगैरे गाईला चारणार आहोत, आपण गोमातेच्या पाया पडणार आहोत, त्यावेळेला आपण प्रदक्षिणा घालणार आहोत, त्यावेळेला आपल्याला आपली इच्छा पण बोलायची आहे. तुम्ही सोबत जर पाणी घेऊन गेलात एखादी बॉटल, तर ते पाणी पण आपल्याला गोमातेला द्यायचं आहे. चारा पाणी देणं खूप चांगलं असतं गोमातेला. तर आपल्याला तेव्हा इच्छा पण बोलायची आहे. आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला सांगायची आहे, बोलायची आहे. अशा प्रकारे आपण गोमातेची या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सेवा करणार आहोत. तर मग चला, आज आपण हाच व्हिडिओ पाहिला आहे की गोमातेला या 16 फेब्रुवारीला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खायला घालायचं आहे. कारण हा अतिशय दुर्मिळ योग आहे पहा, म्हणजेच सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग, हा दोन्हीही योग या दिवशी तयार झालेले आहेत. तर चला मग ह्या मुहूर्तावर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि ही सेवाही करा. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.